काही लोक जेव्हा मावळत्या सूर्याकडे बघतात तेव्हा दुःखी होतात की अरे आयुष्यातून एक दिवस कमी झाला. तेच दुसरी व्यक्ती जेव्हा सूर्याला मावळताना पाहते तेव्हा विचार करते की वा, मी किती नशीबवान आहे, मला आजचाही सूर्यास्त बघायला मिळाला. जेव्हा तुम्ही या मुलीला बघाल तेव्हा तुमच्यापैकी काही लोक म्हणतील अरे वा, किती सुंदर हास्य, किती आनंदी. तर काही लोक असाही विचार करतील की किती आनंदी आहे, परंतु या जगात मी एकटीच दुःखी आहे. तुम्ही जेव्हा ही प्रतिमा पाहता तेव्हा कोणी असा विचार करेल की बिचारी मुलगी एकटीच एकांतात बसली आहे. परंतु काही लोक असाही विचार करू शकतात की अरे वा, किती मस्त वातावरणामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात ही मुलगी तिच्या भावी आयुष्याचे सुंदर स्वप्न रंगवत आहे. आनंदी राहणे पूर्णपणे आपल्या विचारावर अवलंबून आहे. एखाद्या गोष्टी आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्यावर काय मत किंवा विचार करतो यावर आपला आनंद अवलंबून आहे. पण आपले आयुष्य सुखाने आणि समाधानाने जगायचे असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागते. तर आज आपण 5 महत्त्वाचे नियम बघणार आहोत. तुम्हाला खात्रीने सांगते, ह्या 5 नियमांचे जरी तुम्ही पालन केले तुमचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुखाचे होऊन जाईल. पहिला नियम, ऐकावे जनाचे करावे मनाचे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की जेव्हा आपल्याला योग्य आणि अचूक निर्णय घेता येत नाही. अशा वेळेस आपल्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते. आपल्याकडे 2 पर्याय असतात. एक तर आपण आपल्या मित्राकडून, नातेवाईकाकडून किंवा शुभचिंतकाकडून सल्ला घेऊ शकतो, किंवा दुसरा म्हणजे आपल्याला जे योग्य वाटते त्याचप्रमाणे पावले उचलू शकतो. पहिला पर्याय काही प्रमाणात योग्य असू शकतो, कारण आपले मित्र, नातेवाईक, शुभचिंतक आपल्याबद्दल चांगलाच विचार करतात. पण इथे हा नियम नेहमी लक्षात ठेवा, ऐकावे जनाचे करावे मनाचे. ह्याचा सरळ अर्थ आहे, तुम्ही निर्णय घेताना तुमच्या मित्राचे, नातेवाईकांचे सल्ले जरूर घ्या, पण नंतर त्या सल्ल्यावर थोडे विचारमंथन करा. खरंच हा सल्ला योग्य आहे का ह्यावर चिंतन करा, कारण शेवटी तुमच्या अंतरात्म्यातून काय आवाज येतोय याला सुद्धा महत्त्व आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा शेवटचा निर्णय तुमच्या हातात ठेवा. दुसरा नियम, कोणत्याही गोष्टीचा कृती किंवा निर्णय घ्यायला उशीर करू नका. मित्रांनो, प्रत्येक काम सर्व बाजूंनी विचार करून केले पाहिजे. हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकले असेल आणि ह्या वाक्यात चुकीचे काहीच नाही, कारण विचार न करता घाईघाईमध्ये केलेले काम अपेक्षित परिणाम देत नाही. त्यामुळे प्रश्न हा पडतो की सर्व बाजूने विचार करून काम केले पाहिजे, ठीक आहे, पण विचार करायला किती वेळ घ्यायचा त्याला सुद्धा काही मर्यादा असली पाहिजे. नाहीतर आपण विचार करत बसायचो आणि बाजी कोणी दुसराच मारून जायचा. आपल्यातील बरीच लोक हेच करतात. मी 1 तारखेपासून व्यायाम चालू करेन, मला अजून चांगली नोकरी मिळाल्यानंतर मी पैशाची बचत आणि गुंतवणूक करायला सुरुवात करेल, मला चांगले भांडवल मिळाले की मगच मी व्यवसाय चालू करेन, वगैरे वगैरे. खरं तर ही सगळी कारणे आपण अपयशाच्या भीतीमुळे देत असतो. एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला आयुष्यात पुढे चालण्यासाठी आपल्या मनासारखा रस्ता कधीच मिळणार नाही. आपल्याला फक्त चालायला सुरुवात करायची आहे. जास्तीत जास्त काय होईल, अपयश मिळेल, पण त्यासोबत अनुभवसुद्धा मिळेल. त्यामुळे आयुष्यात कृती करायला, निर्णय घ्यायला उशीर करू नका. जिथे आहात तिथून सुरुवात करा. तिसरा नियम, कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षाभंग झाल्यावर खूप त्रास होतो. या जगात कोणावरही अपेक्षा ठेवून जगायचं नसतं, कारण या जगात अपेक्षाभंग नावाचा प्रकार भरपूर होत असतो. शाळेपासून ते कामाच्या रिटायर्डपर्यंत अपेक्षा कोणावरही ठेवायची नाही. स्वतःकडून माणसाने खूप साऱ्या अपेक्षा ठेवाव्यात, पण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं हे बरोबर नाही. चौथा नियम आहे त्यात समाधानी राहायला शिका.
दुसऱ्याच्या सुखाशी तुलना करू नका. सुखाच्या मागे दडलेले दुःख आपल्याला दिसत नाही. आपण सुखाचे मोजमाप आणि तुलना करत दुःखी होत राहतो. म्हणून समाधानी राहायला शिका, तरच आनंदी राहाल. सुखी जीवनासाठी समाधानी असणे गरजेचे आहे, कारण माणसाच्या जीवनात समाधान हे एकच असे शस्त्र आहे. ते माणसाला जमिनीवर असतानाही आभाळाला गवसणी घालून आणते. जो माणूस समाधानी जीवन व्यतीत करतो तो खरा श्रीमंत. थोडक्यात समाधान ही सुखाची गुरुकिल्ली आहे. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगवाणीतून सांगतात, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्या संतांनी सुद्धा जीवनात दुःख भोगले. त्यांनाही जीवनात अडचणी होत्याच, त्यांच्याही जीवनात संघर्ष होताच. परंतु त्यांनी मनाच्या शांतीकडे केलेली वाटचाल आयुष्यात त्यांना समाधान देऊन गेली. म्हणून संतांना भेटणारी कुठलीही व्यक्ती आनंदाने न्हावून निघणारी होती. चित्ती असू द्यावे समाधान या ओळीप्रमाणे चित्ताच्या ठिकाणी समाधान असेल तर स्वतःला आनंदी ठेवणे खूप सोपी गोष्ट आहे. कारण की आपल्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या आहेत की त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आनंद हरवत चाललेला आहे. 5वा नियम, कितीही संकटे आली तरी आयुष्यात हार मानू नका. माणसाने जीवनात कधीही हार मानू नये. आपल्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टी आपली परिस्थिती गरिबीची असेल तर त्यासाठी प्रयत्न करा, शिक्षण घ्या, कष्ट करण्याची ताकद ठेवा. जे घडेल, जे मिळेल ते काम करा व हातभार लावा. घरात आपापसात वाद करू नका. जाणकार व्यक्तीच्या सानिध्यात राहा. स्वतः पुढे होऊन मनातील इच्छा बोलून त्यावर मार्गदर्शन घ्या. पण जीवनात हार मानू नका आणि तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट घडो पण लगेच तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नका. आजकाल खूप मुले बघायला मिळतात की थोडे कुठे अपयश आले की जीवघेणे कृत्य करतात. मित्रांनो, आयुष्य म्हटल्यावर संकटे येणार, आव्हाने येणार, समस्या येणार. म्हणून काय लगेच हार मानायची का? त्यामुळे हा नियम नेहमी लक्षात ठेवा. काहीही झाले तरी मी आयुष्यात हार मानणार नाही. शून्यातून सुरुवात करेल, दिवस रात्र एक करेल, प्रचंड मेहनत करेल, पण हार मानणार नाही. मित्रांनो, वरील 5 नियम तुम्हाला एक रात्रीच यश देणार नाहीत, मात्र ते विचार अंमलात आणून आपण आयुष्यात यश नक्की मिळवू शकू. यश हे कधीच एक रात्रीत मिळत नसते. त्यामुळे परिश्रमाची तयारी ठेवा, अपार कष्ट करा, यश तुमच्या हातात नक्की येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.